ओबीसी आंदोलक आणि सरकारची होणारी बैठक। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये ही बैठक सुरू होणार आहे। ओबीसी आंदोलकांचं शिष्टमंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मराठा समाजाला 54 लाख नोंदींप्रमाणे दिलेलं कुणबी आरक्षण रद्द करावं, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावं, तरच आंदोलन मागे घेण्यात येईल अशी मागणी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी वाघमारे यांनी केलेली आहे। आणि या सगळ्याबद्दल अधिक अपडेट देण्यासाठी आपले दोन प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। हाकेंच्या उपोषण स्थळावरून प्रतिनिधी रवी मुंडे आपल्या सोबत आहेत आणि मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामधनं प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत या बैठकीबद्दलचे अपडेट्स देतील। सुरुवातीला रवीकडे जाऊया, जिकडे हाकेंचं उपोषण स्थळ आहे। रवी, आता एक बैठक होती महत्त्वाची, मात्र तिकडे उपोषण स्थळी नेमकं काय वातावरण आहे, कोणकोणत्या अटी शर्ती ज्या आहेत ते समोर ठेवण्यात आलेल्या आहेत आणि हा निरोप तिकडे आल्यावर कधी साधारण निर्णय अपेक्षित आहे, काय अपडेट्स आहेत तिकडून रवी? अश्विन, आता तर अशी मागणीच होती काल लक्ष्मण हाके यांनी असं पवित्रा घेतलेला होता की आम्ही कुठलंही शिष्टमंडळ पाठवणार नाही। मात्र आज जेव्हा सकाळी सरकारचं शिष्टमंडळ आलं त्यामध्ये एक यथोचित चर्चा झाली। त्या चर्चेअंती एक असा सूर निघाला की आता इथले काही म्हणजे स्थानिक काही समन्वय समितीचे लोक असतील, साधारण 6 लोक आहेत, यांना घेऊन मंत्री छगन भुजबळ असतील किंवा पंकजा मुंडे असतील, तसंच गोपीचंद पडळकर असतील, ही सगळी ओबीसी नेते, विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते असतील, ही सगळी मंडळी आमच्यातर्फे त्या शिष्टमंडळासमोर किंवा सरकारच्या प्रतिनिधीसमोर बोलेल अशा प्रकारचं लक्ष्मण हाके यांनी ह्यांना विनंती केली होती महाजनांना। त्या अनुषंगाने आता हे शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोहोचलं देखील आहे आणि आता अशी माहिती मिळत आहे की छगन भुजबळांच्या समोर इथले स्थानिक 6 जे प्रतिनिधी आहेत शिष्टमंडळातले ते आता सह्याद्रीकडे रवाना होऊ लागलेत। आता इथे असं आहे की लक्ष्मण हाके त्यांच्या स्टँडवरती कायम आहेत की सरकारने आरक्षणाला धक्का लागणार नाही, तो कसा लागणार नाही हे आम्हाला समजवलं पाहिजे, ही त्यांची मागणी आहे। आणि अर्थात काल जे निवेदन दिले होतं त्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं की ज्या 54 लाख नोंदी दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे। अनेक नोंदी ह्या बोगस आहेत, ह्या नोंदी बोगस असल्यामुळे सरकारने याचं स्पष्टीकरण लेखी स्वरूपात दिलं पाहिजे, अशा प्रकारची हाकेंची मागणी आहे। आणि आता बैठकीमध्ये काय होईल त्यानंतर लक्ष्मण हाके देखील त्याच्यावरती काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। रवी आपल्या सोबतच राहा। मुंबईतनं सह्याद्री अतिथीगृह परिसरातनं आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, रवीने सांगितलं लक्ष्मण हाकेंचं नेमकं काय त्यांची बाजू आहे, काय त्यांची भूमिका आहे, मात्र इकडे या बैठकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं, काय पर्याय त्यांच्यासमोर ठेवले जाऊ शकतात का जेणेकरून हे उपोषण आंदोलन जे आहे ते मागे घेतील, तिकडे काय चर्चा आहे सूरज? अश्विन, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे आणि हालचालींना वेग आलेला आहे। या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटसह जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। ओबीसी नेते हे देखील सह्याद्रीच्या दिशेने निघालेले आहेत। आजच्या या संपूर्ण बैठकीत प्रशासन त्याचबरोबर ओबीसी नेते यामध्ये प्रामुख्याने ही चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर मराठांना आरक्षण देताना कुठेही कुणबी किंवा दाखले देताना ओबीसीला धक्का लागणार नाही याची काळजी ही प्रशासनाकडनं घेण्यात आलेली असल्याची माहिती ही समोर ठेवली जाईल। त्या संदर्भातले जे पुरावे आहेत, प्रशासकीय कागदपत्र आहेत, ती देखील ठेवली जाणार आहेत। त्याचबरोबर ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत याचं नेमकं शोधन कसं झालं होतं, संशोधन कसं झालं होतं, त्याचे निकाल कसे सापडलं ते देखील या ठिकाणी पुढे ठेवले जातील। त्यामुळे एकूणच ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण हे दिलं गेलं असल्याचं जे म्हणणं आहे प्रशासनाचं ते पटवून सांगितलं जाईल आणि त्याच नंतर जे ओबीसींकडनं ज्या मागण्या आलेल्या आहेत त्याची पूर्तता करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात या ठिकाणी सर्व ओबीसी नेते हे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल होतील आणि त्यानंतर पुढची रूपरेषा ही ठरली जाणार असल्याची माहिती मिळते। या ठिकाणी ओबीसी नेते हे यायला देखील सुरुवात झालेली आहेत। छगन भुजबळ असतील, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार हे सर्वच ओबीसी नेते आजच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर ओबीसींवर कुठलाही अन्याय होऊ नये या अनुषंगाची जी भूमिका आहे ती मांडली जाणार असल्याची माहिती मिळते। अश्विन, सूरज, या बैठकीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। रवी मुंडे आपले प्रतिनिधी हाकेंच्या उपोषण स्थळावरून तिकडची अपडेट आपल्याला देत होते, तिकडून देखील आपल्याला आणखी ताजे अपडेट वेळोवेळी जाणून घ्यायचे आहेत। सध्या तुम्हा दोघांचेही धन्यवाद। आणि आजच्या या बैठकीसंदर्भात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते पाहूया।
आणि ओबीसी एकमेकाविरुद्ध विरोधक म्हणून बघायला लागलेले आहेत. कोण कोणाच्या दुकानात जायनं झाले, कोण लग्नाला जायनं झालेत. हे जे आहे हे आपल्याला कुठं थांबवलं गेलं पाहिजे. सरकारनं ह्याविषयी ठोस भूमिका जर घेतली किंवा मराठा समाजाचं आरक्षण वेगळं आहे, त्यांना आम्ही 50% वचा दिलेला आहे आणि आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. ऐतिहासिक पुरावे आणून काय ते तुम्ही हे करायला लागला, असं होत नाही ना. स्वतंत्र भारतामध्ये घटना निर्माण झाली, त्या ठिकाणी संविधान आलं, त्यात बॅकवर्ड कमिशन तुम्ही नेमले गेले, अनेक कमिशन नेमले गेले, त्याच्यामध्ये सर्वेक्षण झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.